हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मो अर्जुनाक कडेच भगवद्गीतेच कडे अध्याय मोक्ष संन्यास योगा मी पळयत रसचे तंतो अर्जुनाक परमात्मो सर्व त्रिगुणात्मक एक विषय पुरे सांगता म्हळ्यार सुरवे गुणत्रय विभागा सांगिल तसले हांगा विस्तृत जावन सांगता. ताजे नंतर कर्मयोगा विशय येयलो. कर्म कोरका परमात्माल वैरी निरंतर भक्ती सुका कर्म निष्काम जावका भगवद अर्पित जावका सकडी हांगा सांगता. आता अर्जुनाक तांची तितले सांगतना कसले एक संदेह येवचानाच्या म्हळ्यार निवृत्त कर्म निष्काम कर्म विहित कर्म केल्ले जनाक मुक्ती मेळटा म्हूण जाल्यार मुक्ती आतां परमात्मो सर्वशक्तो सर्वप्रेरको सर्वज्ञ म्हूण म्हणलेले मना आसून परमात्माल वैरी सर्व एक काम भगवदर्पित करून त्या वेळी निष्काम जावन केल्ले जना मुक्ती मेळटा म्हूण जाल्यार अन्य देवतेंक उद्देश करून करचें कर्म तांकां अर्पित म्हणून आमी केलें म्हूण जाल्यार ताजी निमती मुक्ती मेळना माय ते एक संशय मस्त जन आसता. म्हळ्यार आतां आमी अन्य देवते म्हळ्यार कोण परमात्मो सोडून तागेले परिवार देवते ब्रह्मा रुद्र गणपती अशी पुरे लक्ष्मी दुर्गे अशी पुरे अन्य देवतेंक आमी कसकी कर्म करताची त्या वेळी आमी तांकां अर्पण करताची जाल्यार ताजीन मुक्ती मेळना म्हूण म्हळेलें एक संशय आसता. आनी केलो जन ह्या अन्य देवतेक उद्देश करून करचें कर्म केन्नाय काम्यकची सुरवेक परमात्मान केन्ना म्हणला काम्यक कर्माक काम्यक कर्म करतल जनाक फलापेक्षा करून करतल जना मुक्ती मेळना अपस्तानी भुंयचेरी जन्मा येवका जाता म्हणटानी एक प्रश्न उत्तर थंय मेळ्ळ्या वरी जाल्ला. वापस तो संशय अर्जुना येनी जाल्यार तागेल मनांत कसो न्ही म्हळ्यार कितले की जन स्वर्गादी भोग अपेक्षेन कर्म करतात न्हय तांणी विहित कर्म करताची जाल्यार तांकां अपेक्षा आसता भगवदर्पित बुद्धी ना जाल्यार ते थंयक मोक्ष मेळना म्हूण जाल्यार यज्ञादी कर्म करून भगवदर्पित केल्ले जनाक मुक्ती जाता असल पुरे संदेह तागेले मना आसता म्हळेल खातीर कृष्ण ताका सांगता कसा म्हळ्यार मन अनन्य मनान निश्चल मनान सर्व कर्म करी कर्म करून परमात्मा सर्वश्रेष्ठ म्हूण तुगेलें मना आसून सर्व कर्म भगवदर्पित करी एक हक्काचें ज्ञान म्हणचें तशें जावन निरंतर मन मेगेले वयर तूं दवरलें म्हूण जाल्लें म्हूण जाल्यार तुका मोक्ष मेळटा म्हळ्यार परमात्माले एक यथार्थ ज्ञान आमकां सुका विहित कर्म कोरका भगवदर्पित कोरका तशें जाल्यार मात्र परमात्मा आमकां मेळटा म्हूण म्हणलेलें बरें जालें. आनी ते इती खातीर परमात्मान सांगलें म्हूण म्हळ्यार आमकां कळटा कसो लेका म्हळ्यार आतां पळया आमगेलें कसो की एक स्व अर्थ साधनेक काम्यक कर्म करचें न्हय फलापेक्षेन करचें भगवदर्पित बुद्धीन न्ही जाल्यार एक आमगेल्या मनांत आसूं का म्हळ्यार अन्य देवते लक्ष्मी ब्रह्म रुद्रादी सर्व देवते परमात्माला अधीन जालेले देखून आमी तांकां सुप्रसन्न करच्याक कसले कर्म केल्यार तांणी परमात्मान सांगिल्लें फल मात्र दिताची. आनी आमी भगवदर्पित करना नासल्यार आमी तांकां केलेले पुजा तांणी भगवदर्पित खंडीत करताची तें ज्ञान तें आमकां कळ्ळी म्हूण जाल्यार आमीची भगवदर्पित रितीरी कर्म करताची तशी आमी आसूं का हें ज्ञान आमकां मेळका म्हणून सांगता. ताका म्हूण म्हळ्यार कितलेची विहित कर्म करोची
तांकां लायक ज्ञान असो जाल्यार तांकां भगवत भक्ती आसूं का भगवत भक्ती आशिल्ले जन परमात्मा अर्पण करनाची कसलेय कर्म करनाचे हें आमकां परमात्मान अर्जुनाल मुखांतर सांगलें. कसलेय जेवो आमगेले पुजा जेवो आमगेले अनुश्ठान जेवो आमगेले खंयचे सर्व व्यापार सर्व कर्म फलापेक्षा नाशी परमात्मान करयले परमात्माक अर्पण म्हूण म्हणलेलें एक रितीर केल्या मात्र आमकां मोक्ष मेळटा. तें ताणें सांगिल्लें मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यती म्हळ्यार कोण मिगेल वयर दृढमन दवरला की तांणी मिगेल अनुग्रहानाची सर्व विपत्ता दुखून पार जाताची. अहंकारान उतर आयकना नशी चमकल म्हूण जाल्यार नाश जाताची म्हूण म्हणलें. तशी परमात्माल वयर निश्चल मन दवरका परमात्माले अनुग्रह आमगेले वयर जावका म्हूण. तशेंच परमात्माल वटू आमकां केन्नाय एक परमात्माल वटू अनुसंधान कनेक्टिविटी खंयचें काम करतना एक परमात्मा खातीर म्हणलेलें अनुसंधान ना ती केल्यार मिगेल खातीर मिगेल निमती मिगेल हांवें करचें हे परे म्हाकाची म्हूण लेखून ताका अहंकार म्हणटाचे. तशें जाल्यार तसल कर्मान कोण परमात्माक विमुख जाताचे. कोण परमात्माल दिकडे परमात्माल खातीर म्हूण म्हणटात आनी परमात्माले दिक्कान वताचे. मिगेल खातीर म्हाका म्हूण म्हणलेले स्वार्थ कोण आसतात आनी परमात्मा फाटी घालून वताचे ताका अहंकार म्हणटाचे. ते आतां अर्जुनाक तो सांगता रस यद अहंकारम आश्रित्य न योत्स्य इति मन्यसे. तूं अहंकारान हांव युद्ध करना म्हूण म्हणल्यार ते तुगेलो अहंकार म्हणटा परमात्मा. आतां तूं हांव युद्ध करना म्हूण हताश भावनेन सांगिल्लें न्ही. तुगेल्या मनान एक अहंकार येयलो हांव म्हूण म्हणलेलो येयलें पळय हांव युद्ध करना कृष्णा म्हूण म्हणला जाल्यार तुगेले अहंकार येयलो तो. तशें जाल्यार तूं करना म्हूण म्हणलें निर्धार पटीची त्या म्हळ्यार तूं करता की नाका म्हूण म्हणलेलें हांव निर्धार करून जाल्ला म्हूण तुका विश्वरूप दर्शनान तूं दाखयला न्हू हांव. तशें जावन तूं युद्ध करना म्हूण लेखल्यार तुगेलो सहज स्वभाव जावन आशिल्लो क्षात्र धर्मच पळय तो तुका युद्धा प्रेरण करता म्हळ्यार करताची म्हूण म्हणलेलो अर्थारी अर्जुनाक हांगा कृष्ण सांगता रस म्हळ्यार ताणें युद्ध करना म्हूण म्हणलें. हांगा परमात्मा अर्जुनाक कसो सांगता गो तसो युद्ध करता म्हणूकय करना म्हणूकय तूं अस्वतंत्र न्हय. तुगेले इश्टा प्रकार तुका करूं जेता म्हूण लेखल्यार तें तुगेलो अहंकार जालें न्हय. तूं अहंकारार हांव म्हाका जाय जाल्यार तशी चलता म्हूण लेखल्यारय तुका चलूं जायना. कित्याक म्हळ्यार हें जगत्यांत सर्वय मेगेले इच्छेन जेवचे आनी तुमगेल स्वभावा समजावन तुमी कर्म करताची. तुगेलो वर्ण स्वभाव कसो न्हू क्षत्रीय तूं युद्ध तुगेलो स्वभाव तूं युद्ध करका जेता तुगेलो स्वभाव सहज जावन तूं कर्म करता स्वाभावीक जावन कर्म करता म्हणटा तुका युद्ध करनाशी राबूचे येना. ही परमात्माली इच्छा ताका समजावन तूं युद्ध करता इत्याक म्हण मेगेली इच्छा कसो आस अर्जुनाल करीन युद्ध करयता म्हूण आसा म्हणटा मेगेले इच्छे प्रकार तूं करूं का जाता युद्ध जाल्यार तूं हें युद्ध करूं म्हाका परमात्मान प्रेरण दिला हांव संतोशान हें युद्ध करता म्हूण लेखलें म्हूण जाल्यार तूं परमात्माक उडगास दवरून कर्म करून परमात्मा अर्पण केला. ना नशी हें युद्ध जाय जाल्यार करता न्हय जाल्यार करना मिगेल कुशी प्रकार हांव चलचें म्हूण तूं लेखल्यार ह्या तुगेलो अहंकार ह्यो अहंकार येवचें कारण कसो जाल्लें म्हळ्यार तूं परमात्माक विसरला. तशें जाल्यार तूं उपास नरक भाजन जाता. तशें जावन तुका एक उडकास दवर अर्जुना युद्ध करना म्हूण तूं लेखलें म्हणजे तें फटी. इत्याक कृष्णान अर्जुना सांगलें म्हळ्यार परमात्मा आमगेलो अंतर्यामी म्हूण. कृष्णूय अर्जुनालय अंतर्यामी जावन वचना अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्माक ते शरिराचे मन म्हणलेले एक इंद्रियांत जेवचे पुरे गुत्त आसता. कृष्णाक आतां कळ्ळां कसो म्हळ्यार अर्जुनाक हें वैराग्य एक तात्कालीक टॅम्पररी वैराग्य येयला ताका. तागेले बंधू बांधवांक तागेले मालगड्यांक तागेले इश्ट मित्रांक पुरय तागेले येद्राचे पक्षांत पळोवन अर्जुना तांगेले वयर आतां मोह
आईला. मोहानं ते वैराग्य आईला ताका. मोहानं येईल वैराग्य, शिवाय ज्ञानानं येईल वैराग्य नाही. तस जावनो एक क्षणा खातीर ताणें शस्त्रत्याग केला, युद्ध करना म्हूण. जाल्यार तागेलो सहज स्वभाव कसलो, स्वाभावीक कर्म कसो तागेलें युद्ध करची न्हू मॅ. तागेले वर्ण स्वभावाक समजावन तागेले हे स्वभाव आसना प्रकृती ताका युद्ध करी म्हणटा वपास. ते आतां अर्जुनाक कळ्ळी जाल्यार अंतर्यामी जावन आशिल्लो कृष्णाक गोतस कसो जाल्यार अर्जुना हें विराग येयल्या तात्कालीक आनी घडीन तो युद्धा भायर सरता खंडीत म्हणून अंतरंग गोत्त आशिल्लो कृष्ण न्हू तो पुराय जनाल. म्हळ्यार आतां अर्जुन कसं की एक शारिरीक जावन की मानसीक जावन की एक रोग येयलो म्हूण लेखल्यार कृष्ण वैद्य म्हूण लेखल्यार अर्जुन कसलो जाता ताका म्हूण सांगून मांद्र कृष्णाले ताणें सांगूं येता. जाल्यार ताका निचावन कसो जाता रस तागेलो रोग कसलो म्हूण सांगून कृष्णाक वतस. म्हळ्यार एक रोगीन डॉक्टराले वचून म्हाका अशें पुराय जाता रस अशें पुराय जाता रस म्हूण म्हणल्यार ते कसो रोग म्हूण सोदून काडचें डॉक्टरान मात्र रोगीक तागेले देहाक कसो रोग आसा म्हूण कळना. वय वें तशें जाल्यार परमात्माक म्हळ्यार ताका परीक्षा करची वैद्या पुराय कळटा. तशें हांगा कृष्ण वैद्याले स्थानार आसा, अर्जुन रोगील स्थानार आसा. अर्जुनाले मनांतू कसले आयला ताका तें ताका गुतना. तागेले मनांतू कसलो एक चिंतन आयला, कसलो कोर येता कसलो कोर नज म्हळ्यार एक चिंतन आयला ताका कळना. जाल्यार कृष्णाक तें कसो खातीर अर्जुनाक आयला तें गुत्तस ताका. तशें जावन कृष्णाक खंडीत गुत्तस आज हांव युद्ध करना म्हूण सांगून बसच्या पुरो. जाल्यार तागेले एक अंतप्रेरणा म्हळ्यार वर्ण सहज स्वभाव आसा पळय तें ताका तागेलें कर्म स्वकर्म करूं प्रेरेपण दिता म्हळ्यार खंडीत. तशें जावन अर्जुनाक उपदेश दिलेले इतले कृष्णान. आनी एक कसलें म्हूण म्हळ्यार केन्नाय देहाची आम म्हळ्यार आतां आमी पळय कसो लेखला हांव म्हूण म्हळ्यार हें देह म्हूण न्हय ते लेखील जन हे देह हांव हे देहाक आत्तां कसो कोण सकयल संबंद आसा तांणी पुराय म्हगेले आमच पुराय करचें हांगा तांकां पुराय पोसूचें हांवें तांगेलें पालन तांगेली जबाबदार पळोवन घेवचें हांवें म्हणून कोण लेखता की तांणी दुख्खांतू वचताची. म्हळ्यार ते पुराय पळोवचें हांवें 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 म्हूण म्हणलेलें मना दवरून घेवन सदां सर्व काळ जीवन करचे खातीर तांणी स्ट्रगल करताची आनी दुख्खांतू बुडताची. तशें जावन कोण परमात्माले वैरी मन दवरून कर्म करका. आतां भायल चेडू वालकी सकट जनालकी पालन पोशण करका करना नशी संन्यास जेवका म्हणचें न्ही. ग्रस्ताश्रम आसले नंतर ते पुरे करका. जाल्यार हांव करचें मेगेल निमती जेवचें हांव करूं का न्हय म्हूण लेखला ते पट्टी. परमात्मा पळय शिशी तूं म्हाका हे आश्रमांत घाल्ला, तूं म्हाका बायल चेडू सकट दिला तांकां पळोवका जाल्यार मेगेल धर्म. तशें जावन तूं म्हाका प्रेरण दिवन मेगेल करीन सर्व चांग कर्म करयसून तूं म्हाका जेवची तशी करका काम. तशी तूं तुगेले खातीर तुगेले प्रेरणेन हांव हें कर्म करता. म्हाका राख म्हूण सांगून सर्व जबाबदारी परमात्माल वयर घाल्यार तो तागेलें कर्म करता जाल्यार दुख्ख आसना ताका. जायना नातल्यार लेखील जायना नातल्यार दुख्ख आसना. ना विरतो दुश्चरितात् ना भक्तो वा ना समाहितः सम्यक भक्तो भवेत् कश्चित् वासुदेवे अमलाशयः. म्हळ्यार कोण दुश्चरितांत ना विरतो म्हळ्यार वायट कर्म करच्या दुखून भायर येना की म्हळ्यार दुराचारी जावनस की ना भक्तो परमात्माला वयर भक्ती नातील की ना समाहितः इंद्रिय निग्रह ना नातील की सम्यक भक्तो भवेत् कश्चित् तो परमात्माले वैरी सम्यक भक्तो तो एक परमात्माला निश्चेलो भक्तो म्हणून कशें जाता तो इत्याक वासुदेवी आमेला आशय परमात्मू कसं पवित्र जावन आशिल्ले परमात्माला वैरी मन दवरना नातिलो तो पवित्र
दुराचारी पवित्र म्हणून कशी सांगून घेता, तो दुराचारी, तो भक्तिहीन, तो इंद्रिय निग्रह ना म्हणटना ताकाय परमात्माला वैरी अमलाशय निश्चल भक्ती ताका मेळीना म्हूण सांगून शास्त्र सांगता. तशें हांगात कृष्ण अर्जुनाला सांगतरस स्वभावजेन कौंतेय निबद्धः स्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहान् करिष्यसि अवशोपित. हे कौंतेया, तुगेले स्वभावजेन, तुगेले सहज स्वभावानं तशीची कर्मानं बंदीत जाला तू वैवे. तू मोहानं अज्ञानानं कसल करून नज म्हूण लेखला ते तू तुका कळना नशीची खंडित करता. म्हळ्यार तुगेले सभा सहज कर्म, त्या कर्माक तू बंदीत जावन जन्मा येता. तुगेल मोह ते जव अज्ञान कसले हांव हें करता हें करना, हें काम कोर येतं हें काम करना हांव मेगेल खुशी म्हूण लेखल्यार ते तुगेल मोह जव तुगेल अज्ञान. तू कसल करून नज म्हूण लेखता, जव कसले कोर काम म्हूण लेखता, ते दोन्ही परमात्माला इच्छा असल्या मान जाता. तू करना म्हूण लेखल्यार तू काम ना वचना नशी तू केलो कर्म करून जाता. तुका गोतना जाल्यार ते कर्म जाता ही ताका म्हळ्यार परमात्माला इच्छेक समजावन कर्तुम न इच्छसी यत मोहात करिष्यसी अवशोपी. तू कसल करना म्हूण लेखता पळय मोहानं अज्ञानानं, जाल्यार अवशोपी तत् करिष्यसी त्या खंडित करता तू इतक थंय मेगल इच्छस तें कर्म तू कोरका म्हूण सांगून. म्हळ्यार हांगा परमात्मा कसल सांगता म्हळ्यार हांव अशें करता अशें करना, हें करता हें करना म्हूण लेखल्यार ते अहंकारो ते अज्ञान. तशी खंयचेय रिती कसल आलोचन केल्यार खडेर कर्म खंयचे जेवचे म्हळ्यार ते जिवाले वर्ण स्वभावाक अनुगुण जावन. वर्ण स्वभाव म्हळ्यार जाती मुणी ब्राह्मणाले जातीन तैली कुडले तागेले स्वभाव ही ब्राह्मण जावन आसता म्हूण सांगू जायना. वर्ण स्वभाव म्हळ्यार स्वभाव सहज स्वभाव, तशी स्वाभाविक क्रिया. तशी हांगा नियंत्रण खंयचेय कामाचे वयर नियंत्रण आमगेलें ना. हांगा कसं सकट जाता ते परमात्माला इच्छेक समजावनूचे. हांगाचे सर्व कर्म परमात्माला नियंत्रणांतू वसूचे, शिवाय आमगेले कोणालेय नियंत्रणांतू आमी करचे कर्म आसना. तशी हांगा जन्म आयिल्लो प्रती जीव ताका एक पूर्व जन्माचे कर्म वासनेन म्हळ्यार स्वभावाक समजावन हांगा एक ह्या जन्मांतू ह्या शरिरांतूय ताका एक स्वभाव मेळून जाता. त्या स्वभावाक समजावन कसल सकट कर्म आसता पळय ताका तो बद्ध जावन आसता. ह्यो स्वभाव म्हळ्यार जन्मजन्मांतर कर्म वासना म्हणटाची. पूर्व जन्मांतू कसल सकट कर्म केला ताका समजावन ह्या जन्मांतू ताका स्वभाव येवचो. तामसी कर्म केल्ल्याक तामसी स्वभावूय येता, तो सात्वीक जेवचें साध्य ना. राजसी कर्माचो मोह अज्ञानांतू बंदीत जावन आशिल्लो तो आनीक स्वभावांतूय आनीक जन्मांतूय तागेलो स्वभाव राजसी जावन वचता. तशी जन्मजन्मांतराचे कर्म वासन आसता पळय ते खंयचे जिवाकय चुकोवन घेवचे जायना. जाल्यार तसल्यार हें कर्म हें आमी समजवचें नावे म्हळ्यार ताचे खातीर परमात्मान म्हणचें फलापेक्ष सोडी कर्म करतना मेगेले खातीर म्हूण लेखनान अशी करी तेदन तूं हें कर्म वासने पुर्वाचे संचित आनीचे आगामी कर्मा दुखून मुक्त जाता. प्रारब्ध मात्र व्हरता मुखार प्रारब्ध सरतन तूं मोक्षा वता म्हूण सांगून ताचे खातीर फलापेक्षा ना अशी कर्म करी फलापेक्षा ना अशी कर्म करी म्हणून कृष्णान सांगचें. आतां हांगा एक आमी मना दवरका म्हळ्यार अर्जुनान युध्द करना म्हणून म्हळ्यार कसले खातीर. सुरवेचे अध्याय पळयतना आमकां कळटा अर्जुन तागेले गुरूंक गेले, तागेले गुरू म्हळ्यार तागेले पयशे मालगडे तागेले बंधू बांधवांक गेले पळय ताका एक व्यामोह आयली की पुराय मेगेले एदुर पक्ष राबल्यांची हांव आतां युध्द केलें तांणी पळय मरताची. इतले खातीर ताण लेखलें इतले जाणां हांव मारकावे. थंय पळय हांव म्हूण येयलें वयवे
म्हळ्यार अर्जुनात एक अहंकार आशिल्लो म्हूण जालें. ताणें कशें लेखलें तितले जाणां हांव मारतलोची म्हणून. तांणी हाका मारूनच दिशील बाय तेय ते ताण लेक्का न्ही. म्हळ्यार ताका तागेले एक कसो म्हणचे शक्ती वयर ताका तितले एक अहंकार आशिल्लो म्हूण जालें. म्हगेल्या दरारा भिलच्यान पुराय युद्धांत मरताची म्हूण तागेलो सुप्त मनांत आशिल्ली देखून इतली जाणां हांव मारकावे, म्हगेले बंधू मित्र, म्हगेले गुरू मालगडे, म्हगेले म्हाका विद्या शिकयल गुरू, म्हगेले आज्जो पुराय जनसाच्यान तूं इतले जाणां हांव मारकावे म्हूण ताणें लेखला म्हूण तागेल्या मनांत आयला म्हूण जाल्यार थंय तो तागेलो अहंकार खंडीत. भिष्मा मारकावे, द्रोणा मारकावे, कृपा मारकावे म्हूण म्हळ्यार तागेल्या मनांत आयला म्हूण जाल्यार ते तागेलो अहंकार. शिवाय युद्ध करून कृपाल निमती हांव मरतवे, भिष्माल निमती हांव मरतवे म्हूण म्हणल्यार ताका भंय येनी न्हय थंय. त्या भितीन ताणें युद्ध करना म्हणल्यार न्हय न्हय. इतली जाणांक हांव मारकावे, इतली जाणां हत्ये कारण जावकावे म्हूण लेखला जाल्यार ताका थंय अहंकार इलोची. तेजे खातीर हांगा कृष्णान यद अहंकारमाश्रित्य म्हूण म्हणलेलें. तशी तात्कालीक जावन युद्ध करना म्हणून ताणें मनान समाधान घेतिल्लें तें. शिवाय मुखार ताजे प्रभाव कसो जाता म्हूण ताणें कृष्णालेक हांव युद्ध करना म्हूण सांगतना लेख न्ही ताजें. मुखार सुनू कसो एक परिणाम जावच्या पुरो म्हूण जिवनांत कितली की पण आमी अशी उद्वेगान की भंयान की अहंकारान की आमी अशी सकट निर्णय घेताची हांव करना म्हळ्यार करना, जें जायना म्हळ्यार जायना. तशे परे निर्णय घेताचे जाल्यार ताजे परिणाम कसले जातले म्हळ्यार आमी आलोचना करनाची. हांगा कृष्ण अर्जुनाक इतली उपदेश दिवन तूं करना नातल्या परिणाम कसले जाता म्हूण सांगली न्हू ताणें. म्हळ्यार आतां लौकीक आतां कृष्णान सांगिल्लें तितलें अध्यात्मीक वचनां नातल्यार लौकीक जावन पळयले जाल्यार अर्जुन आतां युद्ध करना म्हूण शस्त्र त्याग करून बसलो न्हू. त्या वेळाक जनान पुराय हे अर्जुन युद्धभुमींत शस्त्र त्याग करून बसला काय मारया कसो क्षत्रिय यो देवलोका वचून देवतेंक समीत सलमान येयलो म्हूण म्हणटना आमी लेखिल्लें धर्मरक्षण करता खंडीत यो म्हूण सांगून कडे पडले तो पलायनवादी तो हेडी तो ताणें खंय की युद्ध केलेलें थंय पाशुपतास्त्र घेतिल्लें कितले की राक्षसांक मारलेले सलो आयिल्ले पुराय पट्टी दिसता. कोणाक तूं म्हूण जन एक संशय लेखील जाल्यार त्या अर्जुनाक कळटना ताका दुख्ख जाता आशिल्लो. हांव इतली सकळी कोर न्हू परमात्मा तांणी म्हगेले वयर संशय लेखलो न्हय, हांव हेडी म्हूण लेखलें न्हय म्हूण म्हणलेलें मनां दुख्त आशिल्लें. हे एक परिणाम. आनी एक कौरवान अर्जुन येद्रा दुखून दाखोवन घेवच्या मांद्र आज आमगेले येद्दे व्हडलें सैन्य पळयतना हाकाय भंय जाल्लें. हाका आमगेले मयेची भंयान युद्ध करना म्हूण बसला यो. शिवाय विंगड कसले न्हय म्हूण तांणी बिनी थंय युद्धरंगान तूं ताका उलयले जाल्यार दुर्योधनान दुशासनान पुराय हे अर्जुना तूं हेडी जाल्ले कळवे तुका आमगेले सामर्थ्य कितली म्हणून तुगेलें सैन्य येद्रा आमगेलें तें अप्रिमीत सैन्य पळोवन भिल्वे म्हूण न्ही ताका दुर्विलेले जाल्यार तेन्नाय ताका अपमान जाता आशिल्लें, दुख्ख जाता आशिल्लें वय बे. तशी कडेरी एकवे जनाले उतराक आयकून की त्या अपमानान की जेव्हा कौरवान ताका एक युद्धाक आपयताच पळतानी अपमान करून करून ताजे खातीर की जावन कडेर जाल्यार तो युद्धाक उठान वता आशिल्लो खंडीत मनशाले एक अभिमान तो वय बे. इत्याक युद्ध करना अशें खंडीत राबना तो खंयचेय रितीर जाल्यार कडेर उठान शस्त्र हाता धरता म्हळ्यार खंडीत आशिल्ली. इत्याक म्हळ्यार अर्जुनाल प्रकृती कसली क्षात्र प्रकृती. त्या क्षात्र प्रकृती युद्ध करी म्हूण प्रेरेपण करता शिवाय युद्धा दुखून विमुख जावन तपस करूं वस म्हूण सांगयना तें. ताजे खातीर म्हणचे प्रकृती ही ईश्वरेच्छा. प्रकृती ही वासनेत्येव तव इच्छा अंतकथ्यते म्हळ्यार प्रकृती ही ईश्वरेच्छा. प्रकृती शब्दाक परमात्माला इच्छा म्हूण म्हणलेलें एक अर्थ येता. ताजे खातीर येद्दोळती कृष्णान प्रकृतेव कर्माणी प्रकृती हे क्रियमाणानी प्रकृतीम विधी मे पराम म्हूण सकट भगवद्गीतेंत सांगला न्हय. थंय प्रकृती म्हूण म्हणलेले कडेन पुराय परमात्माला इच्छा म्हणलेले अर्थ येईल न्हय. तशी प्रकृती ईश्वरेच्छा म्हूण म्हणलें स्वभाव कर्म इत्यादीन
जिवाक बंधना घालचे कोणे परमात्मान. तशी हांग चलची पुरे परमात्माला इच्छाची. परमात्मूय सर्व कर्माक मुख्य प्रेरक जावन आस. तशी प्रकृती ही ईश्वरेच्या म्हळ्यार परमात्माला इच्छा. ईश्वर सर्वभूतानां म्हळ्यार सर्व जनाले हृदयांतू आसूचो ईश्वरू तो आतां आनी सांगचो श्लोक परमात्मान. सर्व जनाल हृदयांतू आसूचो परमात्मो तागेल इच्छेन प्रकृती ही तागेल इच्छेन सर्वई कर्माक प्रेरेपण दिता म्हूण म्हणलेले एक अर्थारी अन्नीचो श्लोक परमात्मो सांगता. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अर्जुना, सर्व जीवांगेले हृदयांतू सर्व शक्त जावन आशिल्लो परमात्मा असं कितलीकी पंत कृष्णान या विषयी सांगला. वय आता वापस सांगता असं. ईश्वर परमात्मा सर्वभूतानां हृद्देशे हृदय प्रदेशांतू तिष्ठति. अर्जुना देव थंय अस. भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. शरीरांतू शरीररूपी एक यंत्र म्हणलें त्या यंत्रांतू हृदय भागांतू आशिल्लो परमात्मो सर्व जीवांक मायया प्रकृतीचे मायेन. प्रकृती म्हळ्यार ईश्वर इच्छा म्हळ्यार मेगेले तागेल कुशीन तागेल इच्छेरी भ्रामयन खेळयत तो म्हणून हांग सांगता रस परमात्मा. शरीर म्हळ्यार एक यंत्र सम म्हूण म्हणलें हांगा परमात्मान. खंयचेय एक यंत्राक मध्येंत एक बॅटरी म्हूण आसता शक्ती. वय तशी आमगेले शरिराकय नानातलारी सामान्य विशय यो. सामान्य जावन आमी आडो भाशेरी उतरारी सामान्य उतरार आमी सांगची तेंची न्हय. आतां चेडवान आज्जा लोट खेळ नासतात केन्ना. आज्जो गेल्लो प्राय जालें ताका. तेजो न्हिदो नासता आज्जो. तागेलें शरीर न्हिदा नासताची. चेडूं अम्माले जवानाला निमिता आना अज्जी त्या न्हिदला. आज्जाक देवान मेल्ले जेवो आज ते सान्न चेडवाले सांगजेले ಸ್ವಲ್ಪ उडजे तरी प्राण गेल्लो शरिरा दुखून देव चमकलो. वय तस जाल्यार हृत देशे थंय परमात्मा आसता. आमी न्हय परमात्माला आराधन करतना हृदया लागीं नवते हात धरून पांय पडचे. हांग परमात्मा आस. हृदय आपण पांय पडताचे आमी. हांग परमात्मा आस म्हूण सांगून म्हणटना हृदयांत परमात्मा आस. थंय दुखून ती परमात्मा म्हूण म्हणलेले शक्ती भायर चमकलवे ते शरीर पार्थिव जालें. मागीर तें शरीर नाका कोणाक. तंतू त्या म्हळ्यार प्राणशक्ती ना. तशी बॅटरी सरलेले एक टॉय चलना कशकी तशीची परमात्मा म्हणलेले आमकां एक शक्ती बॅटरी तो भायर चमकलो म्हणजे ते आतां टॉयसाक आनी एक बॅटरी घालयत म्हणस जाल्यार हांगा वापस त्या शरिरांत परमात्मान येवचें ना. एक पंचम कलरी मागीर त्या जिवाक विंगड शरीर दिता. बॅटरी काण विंगड टॉयक घाल्ल्या वरी जाल्यार बॅटरी चमकल नंतर लौकिकान त्या टॉयक आनी एक बॅटरी घालूं जाता जाल्यार शरिरांत परमात्मा वापस येवचें ना. तशी तागेली इच्छित आहे. तशी शरिरांतू आशिल्लो परमात्मो ताण शरिरांतू अस्तित्ले काळ त्या जिवात्माल करीन तागेली इच्छेर तो सर्व कर्म करेसिता. सर्व जिवांगेल हृदयांतू सर्वशक्त जावन आशिल्लो परमात्मो आस. हें शरीर मात्र क्षेत्र योग पळयतना क्षेत्र म्हळ्यार खाली शरीर न्हय ब्रह्मांड आमी पळयलां. तशी हें पिंडांड म्हळ्यार आमगेलें शरीर आनी हें शरीर आसूचें ब्रह्मांड. व्हड यंत्र म्हूण लेखल्यार त्या यंत्रांतू अद्भुत जावन आशिल्लें यंत्र तें पळया. एक म्हणटा अशी पिंडांडाची आलोचना करून पळया तुमी. आमी तोंडान कसो की आहार घेताची त्या आहार
भितर पेटयता, जीर्ण करयता, जायजलेल शक्ती रुपार शरिराक दिता. श्वास घेताची ते एनर्जी जावन कन्वर्ट करच्याक, आहार एनर्जी जावन कन्वर्ट करच्याक मात्र न्ही प्राण पान व्यान उदान समान जावन आमगेल्या शरिरांत पुराय कडीन ते वायू चलन करून शरिराचे सर्व काम करयता. आमकां तोंडान तो आहार घालेलो मात्र गोत्तू, मागीर कसो जल्ला गोतना. अद्भुत जावन आशिल्लें कार्य देहा भितर जतर आसता आमकां गोतना. ते आतां आमगेले इचेर न्ही ते एक पंत आहार गिळ्ळी नंतर ते आहार चमकलेची मागीर ते काडूंक कांय आमकां जायना. जेवो आदी हांव खाल्लेलो आहार अमकी कडेन सकडी शक्ती जावन वचूं काय म्हूण सांगू आमच्यान जायना. म्हणटना शरीर म्हणलेले एक यंत्रांतू एक मिशिनांतू तो परमात्मा कशी अद्भुत जावन तें काम करयसिता आमकां आलोचना करूंकय जायना. शरिरा विशयी सोडे, ब्रह्मांडा विशयी पळया. कितली सकडी क्रिया जातर आसता, कार्य जातर आसता, कोण करची ते? पक्षी लोकांतू, प्राणी लोकांतू, वृक्ष लोकांतू, कांय न्ही पर्वत आनीक दुसरेक कसल सगळे अद्भुत जावन आशिल्ले सृश्टी परमात्माली. प्रति एक प्राणी जो पक्षी ताजी ताजी कार्य करची कशी हे पुरे परमात्माला नियंत्रणार न्हय. कितली चंद करून परमात्मा त्या ब्रह्मांडाचे कार्य करयता. एक पक्षी म्हणके अनेक पक्षी ना, एक पक्षी रडण्यावरी अनेक पक्षी रडणीना नाका एक ग्रुपांत. आतां गायी म्हणलेल्या ग्रुपांत एक गायचे वरी अनेक गाय ना. मनुष्याक कॉमन जावन एक ग्रूप जाल्यार मनशालांत कितली वैविध्यता. खंय तरी म्हळ्यार नांगकुट केसू प्रति एक विशयांत वैविध्यता. आतां कस की एक DNA टेस्ट न्ही म्हूण करताच पळय. एक मनशाल केंसावरी अनेक मनशाल केंसाचे टेक्स्चर आसना. एक मनशाल चर्माचे टेक्स्चरावरी अनेक मनशाल चर्माचे टेक्स्चर आसना. रक्तांत कॉमन ग्रुप्स आसच्या पुरो. एक ग्रुपाचे रगत अनेक त्याच ग्रुपाच्या मनशाला आंगांत सुटेबल जावच्या पुरो. जाल्यार आयडेंटिटी DNA करचें म्हणटा पळय तातूंत कितली एक नमने परमात्माले सृश्टीचें एक वैचित्र्य आसा पळय. आमच्यान करूं जालेलें बेतें आमी तशें जाल्यार पुरे एकल्याक म्हूण करना आशिल्लीच आमी करचें जाल्यार न्ही. तशी हें ब्रह्मांड आनी पिंडांड असलें एक अद्भुत मिशन हें निरंतर चालन करची शक्ती परमात्माली. तशें जावन ताणी ना नातल्यार हें ब्रह्मांडय चलना पिंडांडय चलना. आनी परमात्मा कसल सांगता म्हणलेलें पैचे दिसा आमी पळोवया. आज सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.